नमस्कार, मी सुनील कोकरे. आपण पाहत आहात समता व्हॉइस चॅनल. तर पाहू आपल्या शहरातील व राज्यातील ताज्या घडामोडी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेस्टिवल 2022. DSM कॉलेज ग्राउंडवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त डॉक्टर आंबेडकर फेस्टिवलचे आयोजन रवी कांबळे यांनी केले होते. सुप्रसिद्ध प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांच्या भीमगीत संगीत रजनीचे उद्घाटन आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूज्य भंते मुदितानंद थेरो, भाई कीर्तिकुमार बुरांडे, सचिन देशमुख, किरण मानवतकर, पोलीस निरीक्षक कुंदन वाघमारे, गौतम मुंडे, नगरसेवक मिलिंद सावंत, नगरसेवक राजू खरात, मास्टर अनिल कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट भीम जयंती मंडळाचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वहिवाळ यांनी केले. अर्थात भोवचा मार्ग ज्या महातरुणी तथागत बुद्धांना आम्ही घेत असतो, पण 2 वर्षापासून कोरोनाचा काळ होता म्हणून कुठेतरी गॅप पडला आणि थोडं आमचं मनोबल खचलं होतं. पण काकांना पाठीवर हात ठेवून गुट्टे साहेबांना सांगितलं की रवी, यावर्षी आपलं फेस्टिवल जोरदार झालं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने काकाचा आशीर्वाद पाठीवर घेऊन या ठिकाणी हे फेस्टिवल आयोजित करण्याचं आम्ही आयोजन केलं. भीमनगर मित्रमंडळ असो, माझा मित्रपरिवार असो, छोट्या छोट्या मित्रपरिवारापासून ते मोठ्या मित्रपरिवार, सगळ्या मित्रांनी मला या ठिकाणी साथ दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण आता तुम्हाला गाणे ऐकायचे, आमच्या गायकांचे, भावी आमदाराचे, म्हणून मी काही जास्त वेळ आपला घेणार नाही. आताच भाईनी त्यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं ते अगदी मीही तसंच करेन. आपल्याला गाण्यापासून मुक्तता मिळणार नाही. दरवर्षी आमच्या ह्या कार्यक्रमाला आपला यावंच लागेल. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे पूजनीय बंतीजी, सन्माननीय व्यासपीठ, पण तुम्हाला असंच राहू द्यायचं. इथल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना विखुरलेलं राहू द्यायचंय. तुम्हाला एक संघ होऊ द्यायचं नाहीये. त्याच्यात त्यांचा स्वार्थ आहे आणि म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतो, आपण असे आहात निश्चित एक जर झाला, परत विनंती करतो, आप एक व्हा. आज हा सुंदर कार्यक्रम आमचे मित्रमंडळाचे जिल्ह्याचे सरचिटणीस रवी भाऊनी जे अरेंज केला, माझ्यावर त्यांनी खूप म्हणजे फुलं उधळल्यासारखे उधळले. मित्रा घरी मित्र जात आहे, मित्रा तुझ्या भारतामध्ये जात आहे, मित्रा घरी मित्र जात आहे, मित्रांच्या घरी चहा पिऊन जात आहे, जाता जाता मित्राला विचारून जात आहे, मित्रा तुझी कोणती जात आहे, या देशामध्ये जात आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जात मिटवण्याचं कार्य करतो आणि म्हणून वामनदादा कर्णकांचं नाव या देशात येतं. ती एक रात्र असते, त्या रात्रीच्या अंधारात कल्याण त्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी उभी केली जातात. अंधाऱ्या रात्री एक सुंदर मुलगी, मुसलमानाची मुलगी, शिवरायांपुढे आहे माननीय आमदार साहेब, आणि ती मुलगी तिचं वर्णन करणारा गाणं या देशातील एक सत्य शोधक जनसाकार वामनदादा लिहितात आणि फक्त अनिरुद्ध वनकरांनी गायला आहे. ते गीत तुमच्या पुढे सादर करतो. शिवरायांच्या छायेखाली, शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, नव्हती कशाची वान. आनंदाने नांदत होती हिंदू, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आज या गाण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बॉडीगार्ड मुसलमान
आईला आई म्हणणारा राजा म्हणून जगात प्रसिद्ध आहे. त्या राजाची जयंती आता यापुढे साजरी करायची नाही. शिवरायांच्या छायेखाली शिवरायांच्या छायेखाली भौतिक कशाची वाहन भौतिक कशाची वाहन आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. हिंदू आणि मुस्लिम समाज या गीताप्रमाणे जरी वागला तरी या देशातील अखंडता कायम राहील. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जिवंत राहील आणि माननीय गुट्टे साहेब आपण आमदार झाला असे बहुजनांचे आमदार या संविधानाच्या माध्यमातून अजून निवडून येतील. पण बहुजनांनी मात्र जागृत होणे गरजेचं आहे. हिंदू मुसलमान एकता कायम ठेवणं गरजेचं आहे. कारण ती काळी रात्र होती, भयानक काळी रात्र होती. विधानचा खडखडाट, मुसळधार पाऊस, संपत होत 4-5 पुणा रात्री संपत होत 4-5 पुणा. अशी देखाणी होती एका मुस्लिमाची स्मरण. अशी देखाणी होती एका मुस्लिमाची स्मरण. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आमदार साहेब, शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक कधीच नव्हते. शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख हा दौलत खान होता. शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख हा सिद्दीसिंह हिलाल होता. शिवाजी महाराजांचा पहिला सहसेनापती हा नूर खान होता. शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहता हा मुसलमान होता. शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी हैदर हाही मुसलमान होता. शिवाजी महाराजांचं एकमेव चित्र उपलब्ध आहे, त्या चित्रकाराचं नाव मीर मोहम्मद हाही मुसलमान होता. शिवाजी महाराजांना अफजल खानचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा रुस्तमे जमाल हाही मुसलमान होता. शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक कधीच नाही. रयतेचा राजा आहे मुसलमान, त्याच्यामध्ये 31 बॉडीगार्डापैकी 10 मुसलमान आहेत. शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही, एकही कुराण काढलं नाही. जगदीश्वराचे मंदिर बांधले, त्या जगदीश्वराचे मंदिर बांधले आणि महाराजांनी आपल्या मंत्र्याला विचारले की मुसलमानांसाठी मस्जिद कुठे बांधू. वाड्याच्या रायगडाच्या किल्ल्याच्या बाजूला मस्जिद बांधली. हे माझे मुसलमानांचे राजे आहेत आणि म्हणून मुसलमान आणि हिंदू बंधू एकत्र या. आजच्या जयंतीच्या दिवशी शपथ आहे तुम्हाला, राजांचे विचार घ्या. कारण राजा हिंदूंसाठी मंदिर बांधायचा, मुसलमानांसाठी मस्जिद बांधायचा.
होता मस्जिद येथे आणि तिथे मंदिर होता मस्जिद येथे आणि तिथे मंदिर आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान शिवरायांच्या छायेखाली शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वाहन नव्हती कशाची वाहन आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान हा धर्माच्या नावाखाली तुम्हाला डुबावून टाकते तुमचं मतदान एक रुपयाचं मतदान नाही आहे करोडोचं मतदान आहे आणि म्हणून लहानपणी आम्हाला आमची आजी म्हणायची आमदार साहेब आजी आमची लहानपणी आम्हाला सांगायची मत किती महत्वाचा एक जोरदार टाळ्यांचा कडकडा तुम्ही ऐकला कोणतं गाणं ऐका ये बात है माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर सावली कोटी कोटीच्या माथ्यावर सावली कोटी कोटीच्या माथ्यावर माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली सावली कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर मगाशी म्हणालो की बाबा बौद्धानं जयंती साजरी करू नका तुम्ही रागावले माझ्यावर नका रागवू तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगायला तुम्ही करा जयंती साजरी पण आता किती वर्ष कराल जयंती साजरी करा पण दारू पिऊन नका म्हणजे दारू पिऊन जयंती साजरी करताना ती करू नका नाचून जयंती करू नका पोरं तुमचे शिकले पाहिजे ती जयंती करा काय बाबा बरोबर आहे कारण बाबासाहेब कुठे राहायचे राही राहण्या खोडीत रस्त्यावर राही राहण्या खोडीत रस्त्यावर
हैदराबाद मधील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सांगतात, हे माझ्या विद्यार्थी मित्र हो, मी 10x10च्या खोलीत राहिलो, शिकलो. पण 10x10च्या खोलीत राहताना कुटुंबामध्ये 10 माणसं होती. म्हणजे त्यावेळची परिस्थिती कशी असेल. 10x10च्या खोलीत राहत बाबासाहेब आंबेडकर हैदराबादच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सांगतात, विद्यार्थी मित्र हो, मी 10x10च्या खोलीत राहायचो. कुटुंबात 10 माणसं होती. सोबतीला एक बकरी होती. अभ्यासाला दिव्याची वाट होती. पण मी गरिबीला घाबरलो नाही, रडलो नाही, थकलो नाही, त्याचा भाऊ केला नाही. उलट त्या खोलीची गरिबीची प्रेरणा मला इतकी मिळाली. मी त्या 10x10च्या खोलीत राहून इतकं शिकलो की जगातलं कोणतंही काम मी फक्त 2 मिनिटात करतो, ते इतरांना 2-2 वर्ष जमत नाही. हे माझ्या शिक्षणाने झालं. बाबासाहेब विद्यार्थ्यांना उपदेश करतात शिक्षणाचं महत्व. परवा सर आमदार साहेब आम्ही भोपाळला कार्यक्रमाला गेलो. एक कलेक्टर जमिनीवर बसले, त्यांचं नाव कप्तान से IAS अधिकारी. उन्होंने हिंदी में कहा था, अगर बाबा साहब आंबेडकर ना होते तो मैं गाय बकरी चराने के लायक नहीं होता. एवढी मोठी उपाधी त्यांनी स्वतःच्या शब्दांमध्ये मांडली. आणि म्हणून बाबासाहेबांमुळे तुम्ही आम्ही मोठे झालो. पण आज बाबासाहेबांना विसरणारी लोक आहेत. फक्त नाचण्यात आणि गाण्यात धुंद आहे. म्हणून पुढे माझी म्हणते, नाही ठिकाणे ठेवली कधी सुपारी दांडावर. ताई जमीन नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दांडावर. पहाजचे पुढारी बसली दारू गुत्यावर. पहाजचे पुढारी बसली दारू गुत्यावर. मी नाही म्हणत माझी हसी म्हणायची, धीमा बनला असावं कोटी कोटीच्या माथ्यावर. आमदार साहेब माझी आजी म्हणायची, नाही राहिला विश्वास आता काही ध्येयावर. मगाशी साहेबांनी माननीय आमदार साहेबांनी एका शब्दात बाबासाहेबांच्या लेकरांचं वर्णन इतकं मस्त केलं असं. तुम्ही आयुष्यात लेकरांनो, तुमची ही 5 बोटं आहेत, विखुरलेली 5 बोटं. अरे कधी असं करा म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमचा आहे हे सांगितलं त्यांनी. आणि ज्यावेळी सत्ता तुमची आहे मूठभर बनली, पण जी माणसं तुम्हाला याच्यातून तोडत आहेत आणि असं ठेवत आहे, कारण तुम्हा लोकांना नेतेगिरीचा छंद आहे, काम मात्र दमद आहे. मी नाही म्हणत, आजी म्हणते पोरी. नाही राहिला विश्वास आता काही ध्येयावर. देखी करू नका किरण त्यांच्या पडेल पत्त्यावर. देखी करू नका किरण त्यांच्या पडेल पत्त्यावर. घर घर दैव जातमा
से पारी। माननीय आमदार साहब, आपने हमें बहुत बड़ा वक्त दिया है। गाना गाने आते हैं क्योंकि हमारी जिंदगी इसलिए फाइन है क्योंकि संविधान में बाबा साहब की साइन है। जोरदार तालियां इस बात पर। कैसे? हमारी जिंदगी फाइन है क्योंकि संविधान में मैडम बाबा साहब की साइन है। अगर साइन नहीं तो हम एक कॉइन के बराबर भी नहीं है। छोटा सा कॉइन होता है ना, घर घर दैव जात माँ, घर घर दैव जात पाटचे पारगी। याद मले आली बाबा, याद मले आली बाबा, आजी आजी म्हणायची, आजी आजी म्हणायची जात्यावर भीमा बनला सावली। कोटी कोटीच्या माथ्यावर, कोटी कोटीच्या माथ्यावर। माननीय घोडके साहब हमारे मित्र का घ्या 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 घ्या, हो द्या. वाह, मगाशी सांगितलं तर घेतलंच ना आमदार साहेबापुढे. बर, ठीक आहे. आताही घ्या, काही हरकत नाही. घेत राहा आणि आहे बरोबर कामात आहे. कधी मला काही शेअर केली असं बसलं नाही. तुम्ही म्हणत राहते तुम्हाला जप्त देणं. फार सुंदर सांगितलं की काँग्रेसचं गाणं बीजेपीचं गाणं झालं पाहिजे की नाही. कारण थोडं आम्ही वेळ दिला पाहिजे की नेमकं आमचं मत कोण खात आहे. सगळे चोर आहेत, एकही धुतल्या तांदळासारखा नाही. या लॉकडाऊन मध्ये 250 बलात्कार झाले दादा. की हत्याकांड दलितांचे होते, तुमचे रक्त का गोठत नाही. हत्याकांड दलितांचे होते, तुमचे रक्त का गोठत नाही. अरे बलात्कार आमच्या माय मुलांवर होतो, तुमच्या नयने अश्रू का साठत नाही. आणि भाडगावानं आमच्या मतावर निवडून येता, तुम्हाला जय भीम बोलायला लाज का वाटत नाही. सगळीकडे जयंत्यांचं लय मोठं मार्केटिंग चाललंय बाबासाहेबाचं, आणि काम कुणाचं चाललंय हे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून की सर्व ठिकाणी म्हटलं पाहिजे. मी जेतो तिथे जातो म्हणतो की कोणाला विचारलं तो म्हणतो मी काँग्रेसचा कार्यकर्ता, कोणी म्हणतो मी बीजेपीचा कार्यकर्ता, कोण म्हणतो मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, कोण म्हणतो मी सेनेचा कार्यकर्ता. पण एकही माई चालाला असं म्हणत नाही की मी बाबासाहेबाचा कार्यकर्ता. आम्हाला बाबासाहेबांचे कार्यकर्ते झाले पाहिजे. कारण बाबासाहेबांनी मताची किंमत ही मीठ मोहरी इतकी स्वस्त नाहीये मावल्या. बाबासाहेबांनी संविधान आम्हाला कुणासाठी दिलं की काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर, काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर. अरे गांधी जगले मजेमध्ये. पण राज्य करावं लागेल हो.
भीमाची पाहो संस्कृती मूळची जतन करा समानतेचा मार्ग धरा धर्म बदलला भीमरावानं धर्म बदलला भीमरावानं म्हणजे लहान पोरानं जुनाट रूप परंपरेला देशातील जातीय तेढा देशातील जातीय तेढा मिटवलं ज्ञान शिकवणं प्राण ज्ञान शिकवणं प्राण तेगाच्या छोरानं तेगाच्या छोरानं भारत को हिंदुस्तान कहते हो तो हिंदुस्तान कहने वालों या तुमच्या हिंदुस्थानाला वाचवलं हिंदुस्थानाला वाचवलं माझ्या बाबासाहेबांनी आणि बीजेपी वाले काँग्रेस वाले आणि बीजेपी वाले शिवसेना वाले आणि राष्ट्रवादी वाले कोणी पिऊ द्या करून जाऊ द्या पिऊ द्या करून जाऊ द्या विजयी होऊन विजयी होऊन राज्य करावं लागेल हो घटना भीमाची पाहू राज्य करावं लागेल हो घटना भीमाची पाहू आणि घटना बदलली तर हमारी जिंदगी फाइन है क्योंकि बाबा साहब के संविधान में विसरले लोक इकडचे लोक विसरले त्यांना दोनदा सांगितलं मी हमारी जिंदगी फाइन है क्योंकि संविधान में बाबा साहब की आणि साईन जर हटली आणि नागपूरची सही बसली तर उडती चिमणी उड उड जाय रे ते गाणं ते होतं समजलं नाही तुम्हाला संविधानाचे पानं फाडत आहेत संविधानाच्या प्रस्तावना बदलवत आहेत संविधान जाळत आहेत आणि संविधानामुळे आमची जिंदगी फाईन आहे असं मी म्हणतो आणि संविधान बदलवून बाबासाहेबांची सहीच बदलली आणि दुसऱ्याची सही आली तर बाबासाहेब तुमचा जन्म पुन्हा होणार नाही बाबासाहेब लहानपणी तुमची आई गेली वडील गेले भाऊ गेलात रमाई गेली 4 लेकरं गेली तरी तुम्ही लढला या देशातील जाती विरुद्ध विषमतेवर लढलात आणि आग उगवणाऱ्या सूर्याशी तुम्ही भांडलात आणि सूर्याला प्रश्न विचारलात सूर्याला म्हणालात हे सूर्य हे आग उगवणाऱ्या सूर्या या देशातील नंगानात या देशातील जातीवाद मला मिटवायचं आहे पण तू लक्षात ठेव तू प्रखर तेज आहेस तू प्रखर ऊन देणाऱ्या सूर्य मी तुला प्रश्न विचारतो म्हणून
बाबासाहेब आंबेडकर नावाचा सूर्य, त्या सूर्याला प्रश्न विचारतात, सूर्याला विचारतात, हे सूर्य, सूर्य तू तिथला सूर्य आहे, पण मी इथला महासूर्य आहे. तो तिथला सूर्य पण मी इथला महासूर्य. आपण दोघं करार करू, आपण दोघं करार करू, परिवर्तनासाठी ठराव करू. तू फक्त ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी साऱ्यांना प्रकाशमान करेन. तरी सुद्धा बाबासाहेबांचं संविधान बदलवता, तरी सुद्धा बाबासाहेबांविरुद्ध इतका मोठा तुमच्या मनामध्ये एक असा मनामध्ये पाप निर्माण होते तुमच्या की बाबासाहेब म्हणजे एकट्या बौद्धांचे महाराज. बाबासाहेब सगळ्यांचे आहेत, पण बौद्ध सुद्धा बाबासाहेबांना स्वीकारतात की नाही ही या भीती वाटते. बौद्ध फक्त जयंतीपुरतं बाबासाहेबांना मान मर्यादा ठेवतात आणि नंतर बाबासाहेबांचा म्हणजे बौद्ध त्याला काय म्हणून मी डोकं समजत नाही माझं की बौद्ध खरंच बाबासाहेबांचे आहेत काय. आज काढली टिकली ठेवली बाथरूम मध्ये, बस माझ्या नवऱ्या बाथरूम मध्ये. काढली टिकली ठेवली आरशामध्ये, बस माझ्या नवऱ्या आरशामध्ये. तुमचा नवरा बाथरूम ते आरसा त्याच्या पुढे जात नाही. आता त्याचं कारण आहे कारण तुमचा नवरा घरामध्ये उघडा बाबा, नंगा बाबा, बोंगा फुक्या बाबा, मित्तू बाबा, हा बाबा, सैतान बाबा, टोंग्या बाबा, मोंग्या बाबा, घंटा बाबा, इतके बाबा तो पुजतो म्हणजे बाबासाहेबांचा विरोधक आहे. अरे बाबाच बाबा, भीम बाबा, बाकी बाबांना खोल खड्ड्यात बाबा. करायचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म नाही, मग बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म नाही म्हणजे पुनर्जन्म नाही, आणि पुनर्जन्म नाही म्हणजे बाबासाहेबांचे विचार या जन्मामध्ये पेरायचे आहेत. आणि म्हणून एवढं ओरडून बेबी पासून आमचं छाता भिता दुखत आम्ही तुमच्या पुढे गाणं म्हणतो, नाचायसाठी नाही तर तुमच्या डोक्यात काहीतरी जाईल आणि आमची बहीण एखादी कलेक्टर बनेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आता बाबासाहेब कुठे भेटतात शोधूया, तर सापडले तर नक्की तुम्ही माझ्याशी संपर्क करा, निदान फोनवर तरी बोला. विदर्भातला कवी भाऊ पंचभई म्हणतो,